सायन्स 1 लेसन नंबर An 1 object प्रॉब्लेम. हां, एन ऑब्जेक्ट. an object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meters on a planet. What is the value of g on the planet? आता बघा, एन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड म्हणजे गिवनमध्ये पहिलं काय येणार सांगा. गिवन काय येईल पहिलं. टाईम इज इक्वल्स टू काय येणार सांगा बघू. 5 seconds. टाईम टी इज इक्वल्स टू 5 सेकंड. हे तर कळतं आहे तुम्हाला. आता हे डिस्प्लेसमेंट आहे 5 मीटर बरोबर आहे. ॲट अ हाईट ऑफ म्हणजे काय झाली की डिस्प्लेसमेंट किती आहे 5 मीटर आहे बरोबर म्हणजे एच. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट म्हणजे त्या प्लॅनेटवर जीची व्हॅल्यू. जी म्हणजे ॲक्सिलरेशन ए नाही सॉरी जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर किती आहे आपल्याला काढायचं आहे त्या प्लॅनेटवर बरोबर का. आता हे कसं करायचं जरा बघू आपण. बघा टाईम टी इज इक्वल्स टू 5 सेकंड. इथं कळलं डिस्प्लेसमेंट मी बोललो मग अशी डिस्प्लेसमेंट त्याला अक्षर काय वापरतो आपण एस. एस इज इक्वल्स टू काय येतं 5 म्हणजे वेलोसिटी यू इज इक्वल्स टू 0. आता काय फाईंड करायचं आपल्याला तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी. जी फाइंड आउट करायचं आहे बरोबर आहे. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे तर अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ इक्वेशन ऑफ मोशन हे झालं होतं 9th बरोबर. तो काय आहे सेकंड लॉ एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता जरा लक्ष द्या. एस म्हणजे किती आहे आपण आत्ता वर बघितलं. एस किती आहे बघा. एस किती आहे 5 आहे. टी किती आहे 5 आहे. यू किती आहे 0 आहे. या सगळ्या व्हॅल्यू इथे टाकूया आपण बघा. आता एसच्या ठिकाणी मी 5 टाकतो. यूच्या ठिकाणी 0 टाकतो बरोबर. 0 मल्टिप्लाय बाय इथे काय येणार टी ना. यू म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय टी प्लस हाफ. ए म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आणि टी किती आहे 5 त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहिला. एवढं कळलं. आता बघा जरा लक्ष द्या. हा 0 इंटू टी 0 मल्टिप्लाय बाय समथिंग आन्सर काय येतं 0 येतो म्हणून ते कट होईल. म्हणजे राहिलं काय बघा हाफ जी 5चा स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 5 बरोबर. आता इकडचे एक 5 आणि इकडचे एक 5 काय होतील कट होतील म्हणजे राहील काय बघा हाफ इंटू जी किंवा 5/2 जी बघा 5/2 बरोबर 5/2 जी इज इक्वल्स टू काय येणार 1 ना. 5/2 जी इज इक्वल्स टू 1 असं आलं बरोबर. मग आता जी इज इक्वल्स टू काय होईल हा 5/2 इकडे आहे तो इकडे गेल्यानंतर काय होतो 2/5 होतो उलटा होतो ना 2/5. आता 2/5 इथे करून दाखवतो बघा 2 डिवायडेड बाय 5 आन्सर काय येणार 5 0 0 ओके 2 आला. वर 0 घेतला तर इथे काय येतो पॉईंट येतो आणि 5 4 20 बरोबर. डिव्हिजन कळते नाही म्हणजे आपला आन्सर काय आला बघा 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग लास्ट आन्सर काय येईल ऑन द प्लॅनेट द व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी इज 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि या लास्ट आन्सरला काय करायचं असतो आपल्याला पेन्सिलने बॉक्स करायचा असतो बरोबर. मग हे कळलेलं आहे. Its value on A. बघा द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी म्हणजे एची रेडियस समजा एक्स असेल हां सॉरी हाफ ऑफ द बीची एक्स असेल तर एची काय असणार त्याच्या हाफ असणार. एक्स नाही रेडियसला आपण काय घेतो आर घेतो ना. रेडियसला काय घेतो आर घेतो. याची कॅपिटल आर असेल तर याची किती असणार हाफ ऑफ आर असणार बरोबर. इफ द मास ऑफ ए इज एम ए व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. मास ऑफ बी आपण काय मानूया बघा याचा एम ए आहे तर मास ऑफ बी काय मानूया आपण एम बी घेऊया ठीक आहे एम बी. दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. मग जी बीचं मास किती घ्यायचं तेव्हा काय येणार व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ व्हॅल्यू ऑफ ए आपल्याला काढायचं आहे. आता पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं असतं गिवन. पहिलं गिवन बघा मास ऑफ प्लॅनेट ए काय दिलं आहे आपल्याला एम ए दिलं आहे बरोबर. रेडियस ऑफ प्लॅनेट ए काय आहे हाफ ऑफ बी आहे ना. बघा रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द प्लॅनेट बी म्हणजे हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी बरोबर. हे कळलं. मग आता प्रूव्ह काय हे बघा जी बी इज इक्वल्स टू हाफ ऑफ काय येणार जी ए हां हे दिले आहे टू फाईंड मास ऑफ प्लॅनेट बी दॅट इज एम बी. काय काय दिलं आहे बघा रेडियस ऑफ ए इज हाफ ऑफ रेडियस ऑफ बी. Gravitational force of B is half of gravitational force of A, and we have to find out the mass of planet B.
आता मास ऑफ प्लॅनेट बी कसा काढायचा, तर आपल्याला पहिलं गिवन काय बघा, जी बी इज इक्वल्स टू हाफ ऑफ जी ए. इथे लिहायचं गिवन, हे काय आपलं गिवन आहे. जी बी इज इक्वल्स टू हाफ ऑफ जी ए, दॅट इज गिवन. आता हे जर का गिवन आहे तर अजून काय गिवन आहे बघा, जी आपल्याला एक माहिती आहे बघा, वी नो दॅट जी इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आपण प्रूव्ह केलं होतं हे बरोबर इक्वेशनमध्ये, त्या जी एम अपॉन आर स्क्वेअर बरोबर. मग आता हा जीचा फॉर्म्युला हा आहे, तर जी ए कसा येईल, जी मास ऑफ प्लॅनेट ए मीन्स एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. आर ए का घेतला, कारण रेडियस ऑफ प्लॅनेट ए बरोबर. मग जी बी कसा लिहिता येईल, जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. बघा जी ए कसा लिहिला, जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. जी बी कसं लिहिणार, जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. आता गिवन काय आपल्याला बघा, मी आत्ताच लिहिलं होतं वरती, तेच पुन्हा लिहितो. जी बी इज इक्वल्स टू काय दिलं आहे आपल्याला, हाफ ऑफ जी ए. मग आता व्हॅल्यू इथे फक्त टाकूया, एकदम सोपं आहे बघा. जी बीची व्हॅल्यू काय आहे, जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. हाफ आहे तसा, इथे हाफ आहे तसा लिहितो मी 1/2. ठीक आहे, 1/2 ॲज इट इज. जे एची व्हॅल्यू काय आहे, जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. एवढं कळलं. आता इथे कट का होईल बघा, जी जी दोन्ही बाजूला सेम आहे म्हणून ते काय होतील, कट होतील. म्हणजे राहील काय बघा, हा एम बी इज इक्वल्स टू, हा एम ए आहे तसा, हा आर बी इथे डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो इकडे गेल्यानंतर कुठे जाईल, न्युमरेटरमध्ये जाईल. म्हणजे एम ए इंटू आर बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 स्क्वेअर ॲज इट इज. दिस इज द व्हॅल्यू ऑफ मास ऑफ प्लॅनेट बी बरोबर. पण आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू काढायची आहे मास ऑफ प्लॅनेट बीची, तर ती कशी काढणार, तर आपल्याला एक अजून माहीत आहे की रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज इक्वल्स टू हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी, हे माहिती आहे दिलेलं आहे. मग आता मला सांगा, हा आर बी आहे तसा ठेवला मी बघा, आर बी आहे तसा ठेवला, किंवा मी इथे असं लिहितो बघा, हाफ ऑफ आर बी, नीट समजून घ्या बघा, हाफ ऑफ आर बी इज इक्वल्स टू काय येणार, हाफ ऑफ आर बी इज इक्वल्स टू आर ए. एवढं तर कळलं. फक्त मी काय केलं, उलटं केलं, हे इकडे लिहिलं, हे इकडे लिहिलं, एवढं कळलं. मग आता याच्यावरून बघा, आर बी, हा आर बी आहे तसा ठेवतो मी, आर बी, हा आर ए इकडे मल्टिप्लाय येतो, इकडे काय होईल, डिवाइड होईल, अपॉन आर ए इज इक्वल्स टू, हा 1/2 आहे तो इकडे गेल्यावर काय होईल, 2/1 बरोबर. 1/2चा काय होणार, 2/1. परत एकदा बघा काय केलं मी, हा हाफ आर बी लेफ्टला लिहिला, आर ए इकडे लिहिला, आर बी अपॉन आर ए इज इक्वल्स टू 1/2चं काय होणार, 2/1. असं का केलं, कारण इथे बघा आर बी अपॉन आर ए याची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली बरोबर. आता जरा लक्ष द्या, ही जी व्हॅल्यू आहे आर बी अपॉन आर ए, आर बी अपॉन आर ए ही इथे टाकूया इक्वेशन 1मध्ये. मग आता जरा लक्ष द्या, इक्वेशन 1 काय आपलं, तर एम ए अपॉन 2 आर बी अपॉन आर ए टू द होल स्क्वेअर. पण आर बी अपॉन आर एची व्हॅल्यू किती आहे, तर 2/1. 2/1 म्हणजेच 2 ना, 2 स्क्वेअर बरोबर. मग आता आर बी अपॉन आर एच्या ठिकाणी 2 टाकला, हा स्क्वेअर आहे तसा, एम ए अपॉन 2 आहे तसा, 2 स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2, 2 गेट्स कॅन्सल. म्हणजे राहिलं काय, एम बी इज इक्वल्स टू 2 एम ए. बघा काय राहिलं आपलं, एम बी इज इक्वल्स टू 2 एम ए. आणि आपल्याला ॲन्सर काय काढायचं होतं बघा जरा वर, तेच होतं का प्रूव्ह करायचं, हे बघा काय प्रूव्ह करायचं होतं, टू फाइंड द मास ऑफ प्लॅनेट बी, एम बी. मग आता एम बी काढायचं आहे, एक मिनिट पुन्हा खाली जातो मी. एम बी इज इक्वल्स टू 2 एम ए. तेच आपल्याला काय करायचं होतं, म्हणजे मास ऑफ प्लॅनेट बी, मास ऑफ प्लॅनेट बी किती आलं, 2 टाइम्स ऑफ मास ऑफ प्लॅनेट ए. मग आता मास ऑफ प्लॅनेट ए किती आहे बघा, ए दिलं आहे का, एक मिनिट. The mass and weight of an object on Earth are 5 kg and 49 Newton respectively. What will be their values on Moon? Assume that the acceleration due to gravity on the Moon is 1/6 that of the Earth. आता जरा लक्ष द्या, हे तुम्हाला माहीत आहे की जीची व्हॅल्यू मूनवर किती असते, अर्थच्या 1/6 असते. म्हणजे अर्थवर आपलं वेट जर का 60 kg असेल तर मूनवर किती असतं, ते 10 kg असतं बरोबर आहे ना. मी शिकवताना सांगितलं होतं हे बरोबर.
मग आता पहिल्यांदा आपण काय लिहिणार, गिवन लिहूया. पहिल्यांदा गिवन काय आहे, पहिलं गिवन काय बघू आपण. गिवन काय दिलं आपल्याला, गिवन इज मास ऑन अर्थ. एखाद्या ऑब्जेक्टचं अर्थवर काय दिलेलं आहे, मास दिलेला आहे. किती दिला आहे ते, 5 kg. बरोबर. मास ऑन ऑब्जेक्ट ऑन अर्थ, मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑन अर्थ. अर्थ म्हणून मी इथे ME घेतलं. आता तुम्ही म्हणाल MEच का घेतलं, तर अर्थला आपण शॉर्टकट काय घेतो आहे, कॅपिटल E. म्हणून मास ऑफ प्लॅनेट जे काय असेल ते वस्तू त्याचं मास अर्थवर किती घेतलं, ME. किती दिलं आहे आपल्याला, 5 kg. वेट ऑन अर्थ, वेट म्हणून W घेतला आणि अर्थ म्हणून E घेतला, तर किती दिलं आहे आपल्याला, 49 न्यूटन. अजून काय दिलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल इज इक्वल्स टू 1/6 ऑफ अर्थ. मूनवर किती आहे, M म्हणजे मून बघा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज ॲक्सेलरेशन. ओके. 1/6 आहे कशाच्या, अर्थच्या आहे. बरोबर. आता काय विचारलं आहे बघा, मास ऑन मून. मास ऑन मून म्हणजे M असं लिहिलं मी बघा. मास ऑन मून म्हणून MM घेतलं आणि वेट ऑन मून म्हणून WM घेतला. कळलं का, मूनला कॅपिटल M घेतलेला आहे. आलं लक्षात. मग आता पुढे आपल्याला काय माहीत आहे बघा, वी नो दॅट मास ऑन पॅन ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. इथं तुम्हाला माहिती आहे मास कॉन्स्टंट राहतं, पण वेट मात्र काय होतं, चेंज होतं. प्रत्येक प्लॅनेटवर मास मात्र कॉन्स्टंट राहणार आहे. मास ऑफ मून इज इक्वल्स टू मास ऑफ अर्थ. मग आता मूनचं मास आणि अर्थचं मास दोन्ही किती येणार आहेत, 5 kg. मास ऑन मून, त्या जे ऑब्जेक्ट आहे त्याचं मूनवर जे मास असेल तेच मास काय असणार आहे, अर्थवर असणार आहे. आता वेट ऑन अर्थ, वेटचा फॉर्म्युला काय माहिती आहे तुम्हाला, W इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला, W इज इक्वल्स टू काय आहे, mg. बरोबर, हा फॉर्म्युला आहे. W इज इक्वल्स टू mg. मग वेट ऑन अर्थ M. आता मी फक्त E घेतो. E का घेतोय लक्षात घ्या, अर्थ. G अर्थ, ईचा अर्थ अर्थ लक्षात घ्या. हे मल्टिप्लाय E नाही आहे, हे कसं आहे ॲक्च्युली, हे बघा, स्मॉल m इथे छोटा E लिहायचा असा. मी मुद्दा मोठं दिलं आहे तुम्हाला कळायला. आणि Gच्या खाली असा E लिहायचा. कळलं का, E म्हणजे अर्थवर. मग आता वेट ऑन मून, वेट ऑन मून कसं येणार, WM mg. फॉर्म्युला तोच राहणार, फॉर्म्युलामध्ये काय चेंज होणार आहे का आपल्या, नाही. आता या दोघांची आपण डिव्हिजन करू बघा. WE अपॉन WM, पहिलं मून घेऊया. WM अपॉन WE इज इक्वल्स टू WM अपॉन WE. मास कॉन्स्टंट आहे. बरोबर. म्हणजे काय येणार, WM अपॉन WE इज इक्वल्स टू MGM अपॉन MGE. बरोबर. मास कारण काय, कॉन्स्टंट आहे. MG का घेतलं असं कळलं, M म्हणजे M हा कॉन्स्टंट आहे दोघांवर. आपण वर घेतलं होतं बघा, हे बघा, मास ऑन मून इज इक्वल्स टू मास ऑन अर्थ. म्हणजे हा ME आणि M काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे हा MM काय होईल, कट होईल. म्हणजे राहील काय बघा, GM अपॉन GE. म्हणजे काय येणार बघा, वेट ऑन M म्हणजे मून अपॉन वेट ऑन अर्थ इज इक्वल्स टू G ऑन M अपॉन G ऑन E. पण आपल्याला काय दिलं आहे जरा लक्ष द्या, WM अपॉन W इज इक्वल्स टू काय दिलं आहे, 1/6 दिलं आहे ना. मूनवर जी ॲक्सेलरेशन आहे ते काय आहे, अर्थच्या 1/6 आहे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. मग आता हे जर 1/6 आहे तर मला सांगा इथे WM कसा काढता येईल, तर 1/6 इंटू WE. बरोबर. किंवा इथे बघा WM अपॉन WEची डायरेक्ट व्हॅल्यू मिळते आपल्याला 1/6. ही व्हॅल्यू आपण इथे टाकूया इथे. म्हणजे काय होईल बघा, 1/6 इज इक्वल्स टू GM अपॉन GE. 1/6 इज इक्वल्स टू GM अपॉन GE. एक मिनिट हा, वेटच काढायची आहे, सॉरी तसं येणार नाही, वेट काढायचं आहे ना, WM काढायचं आहे. मग WM कसं लिहिते बघा, हा WE डिवाइड आहे तो इकडे काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय होईल, WM इज इक्वल्स टू 1/6 मल्टिप्लाय बाय WE. बरोबर. म्हणजेच WE इंटू 1 इज WE अपॉन 6. पण WE किती दिलं आहे आपल्याला, वेट ऑन अर्थ किती दिलं आहे, 49.
49 दिलेला आहे. मग 49/6 जर केलं तर आन्सर येतं 8.17 न्यूटन. किती येणार? 8.17. कसं आलं? 49 डिवायडेड बाय 6 करायचं. बघा 6 8 जा 48 बरोबर. राहिला किती? 1. मग इथे काय येणार? पॉईंट. 6 1 जा 6 राहिले 4 बरोबर. 6 6 जा बरोबर. 1च्या पुढे 6 असेल तर आपण त्याच्या काय करतो? 6 6 येत जातं 7 करतो. म्हणून आपण काय केलं? 8.17 न्यूटन. WE ची व्हॅल्यू बघा 49 दिलेली आहे की नाही दाखवतो तुम्हाला इथे. हे बघा WE ची व्हॅल्यू किती आहे? 49. म्हणजे आपल्याला 2 आन्सर पाहिजे होती. एक पाहिजे होतं मास. तर मास किती काढला आपण बघा? मास आलं 5 kg आहे बघा. मास सेम असतं म्हणून मास 5 kg. हे पहिलं आन्सर आलं तुमचं 5 kg. आणि सेकंड आन्सर काय आलं आपलं? सेकंड आन्सर इज वेट ऑन मून इज 8.17 न्यूटन. अशी 2 आन्सर इथे मिळतात. बघा आन्सर बरोबर आहे. An object thrown vertically upward reaches a height of 500 meters. What was its initial velocity? How long will the object take to come back to the earth? Assume g is equals to 10 meter per second square. आता जरा लक्ष द्या. इथे एक क्वेश्चन बघा आधी नीट समजून घ्या. व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी? आता व्हर्टिकली तो थ्रोन केला, खालून वर थ्रोन केला, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे विचारलेलं आहे. म्हणजे यू विचारलं आहे. हे तर कळतं आहे. यू इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क इनिशियल व्हेलॉसिटी. हाऊ लॉंग विल ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? आता अर्थवर येण्यासाठी बघा जरा, ही अर्थ आहे. अर्थवरून ऑब्जेक्ट मी फेकला वर. हां, तर वर जायला जेवढा वेळ लागला, टाईम लागला, तेवढाच टाईम वरून खाली यायला पण लागणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे ऑब्जेक्टला वर जायला लागलेला वेळ आणि खाली यायला लागलेला वेळ या दोघांची काय करावी लागेल? ॲडिशन करावी लागेल. बरोबर का? ॲडिशन का? किंवा एक काम करू शकतो आपण, टी आपल्याला मिळाला तर त्याला टी मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल? 2 करावं लागेल. म्हणजे आपल्याला दोन्ही वेळचा वेळ जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन्ही वेळ मिळून कंबाईन टाईम मिळेल. बरोबर. आता गिवन काय आहे बघूया आपण पहिलं. गिवन काय येईल? टी इज इक्वल्स टू काय? 1 सेकंड बरोबर. टाईम जी किती दिला आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मी काय सांगितलं होतं? ऑब्जेक्ट इनिशियल व्हेलॉसिटी यू. आता एक लक्ष द्या, अर्थवर तुम्ही उभे आहात. थांब काहीतरी गडबड आहे. एक मिनिट थांब. एच इज इक्वल्स टू 500 मीटर बरोबर. व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे यू इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. लिहा पहिलं. यू इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर अजून काय दिलं आहे आपल्याला? हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? म्हणजे बघा मी मगाशी सांगितलं होतं, वर जाणारा टाईम प्लस येणारा टाईम असं दोन्ही मिळून किती विचारलेलं आहे टाईम. बरोबर. टी विचारलं आहे. ओके. मग इथे लिहा टी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. पण टी कसा पाहिजे? जातानाचा वेळ पण पाहिजे आणि येतानाचा वेळ पण पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे टी फॉर ऑब्जेक्ट गोईंग अप प्लस टी फॉर ऑब्जेक्ट गोईंग कमिंग डाऊन. ओके. असं 2 पाहिजे आपल्याला. अजून काय दिलं आहे आपल्याला बघा? जी दिलं आहे. जी किती आहे बघा? किती आहे जी? मग लिहा जी इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लिहिलं काय एवढं? आणि काय दिलं आहे? फायनल व्हेलॉसिटी काय असणार? वर जाणार तेव्हा व्ही इज इक्वल्स टू 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 0 मीटर पर सेकंड. व्ही काय असणार? 0 मीटर पर सेकंड. मग आता एक लक्ष द्या, आपल्याला एक इक्वेशन माहीत आहे बघा. ऑब्जेक्ट कुठे जातोय? अपवर्ड डायरेक्शनने जातोय. ऑब्जेक्ट कुठे जातोय? अपवर्डने जातोय. अपवर्डने जात असेल तर आपण कोणतं इक्वेशन वापरायचं बघा? व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as.
आता इथे ए जरा लक्ष द्या, ऑब्जेक्ट अर्थच्या अपोजिट डायरेक्शनने जातो आहे, तर ए काय असणार, निगेटिव्ह असणार, निगेटिव्ह ॲक्सलरेशन असणार, म्हणजे -g येणार एची व्हॅल्यू. बघा एची व्हॅल्यू किती येणार, -g. मग आता इथे आपण लिहू शकतो बघा u² बरोबर प्लस 2 ॲज इट इज. ए काय आहे -g आणि एस आहे तसा, बरोबर ए -g आणि एस आहे तसा. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया बघा. v², v म्हणजे काय तर फायनल व्हॅलोसिटी. फायनल व्हॅलोसिटी किती आपली v 0 आहे. बघा इथे vच्या ठिकाणी 0 टाकतो, 0². ठीक आहे, म्हणजे 0² म्हणजे इथे काय येणार, 0च येणार. इज इक्वल्स टू u², u माहीत नाही आपल्याला. ओके, प्लस मायनस काय होणार, मायनस, बरोबर -2 आहे तसा. जीची व्हॅल्यू किती आहे, जी किती आहे 10 आहे ना, जी 10 दिला आहे बरोबर. आणि एस किती आहे, एस म्हणजेच हाईट ना, एस म्हणजे विस्थापन, त्याला हाईट म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट. ती किती दिली आपल्याला 500 बरोबर, 10 × 500 एवढे दिलेलं आहे. मग आता मला सांगा पुढे काय होईल. आता u² आहे ना, एक काम करू, हे जे मायनस आहे ना ते इकडे घेतलं तर काय होणार, प्लस होणार. म्हणजे आपण असं लिहू शकतो का u² इज इक्वल्स टू, बघा जरा, 5 × 2 = 10, 10 म्हणजे वर 30, 10,000. u² इज इक्वल्स टू 10,000. बाय टेकिंग स्क्वेअर रूट u इज इक्वल्स टू 10,000चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 100 बरोबर, 100 मीटर पर सेकंड. हे आपलं एक आन्सर आलं. इनिशियल व्हॅलोसिटी, व्हॉट इज द इनिशियल व्हॅलोसिटी ऑफ द बॉडी, 100 मीटर पर सेकंड हे आली इनिशियल. अजून काय विचारलं आपल्याला, अजून विचारलेला आहे तो अर्थ यायला किती वेळ घेतो, बरोबर, टाईम टू कम बॅक ऑन द अर्थ, बरोबर, हे विचारलेलं आहे. एक मिनिट इथे करतो. आता मला सांगा फर्स्ट इक्वेशन काय आहे, v इज इक्वल्स टू u प्लस at, v इज इक्वल्स टू u प्लस at. आता v किती आहे आपल्याला माहिती आहे, 0 आहे, v 0 आहे, इज इक्वल्स टू, ओके, u प्लस at. u आहे तसा, a म्हणजे काय आहे माहिती आहे तुम्हाला, -g आहे, एच्या ठिकाणी -g म्हणजे प्लस मायनस मायनस होणार, -gt. आता -gt इकडे घेतला तर काय होईल, प्लस होईल, म्हणजे आपला आन्सर काय येईल, u इज इक्वल्स टू gt. u इज इक्वल्स टू काय येणार, gt बरोबर. पण आता u किती आहे माहिती आहे तुम्हाला, u किती आहे तर 100 आहे, इनिशियल रेट आपण आत्ता काढली 100 येते, इज इक्वल्स टू जीची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, टी माहीत नाही बरोबर. मग आता टी इज इक्वल्स टू काय येईल, टी इज इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय 10. 10 इथे मल्टिप्लाय, तो इकडे काय होणार डिवाइड, 0 0 कट, म्हणजे टी इज इक्वल्स टू किती आलं 10 आलं. पण आता हा जो 10 आहे तो जायला वर लागणार 10 सेकंड आणि पुन्हा यायला किती लागणार 10 सेकंड, म्हणजे टोटल किती सेकंड लागतील बघा. देअरफॉर टी इज इक्वल्स टू 10 सेकंड प्लस 10 सेकंड इज इक्वल्स टू काय येणार 20 सेकंड बरोबर. 10 सेकंड प्लस 10 सेकंड इज इक्वल्स टू काय येईल 20 सेकंड. आणि देअरफॉर आन्सर काय येईल, इट विल टेक 20 सेकंड फॉर द ऑब्जेक्ट टू कम बॅक टू द अर्थ. किती वेळ लागेल 20 सेकंड. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड, म्हणजे एका सेकंदामध्ये तो ग्राउंडला पोचला, म्हणजे टाईम इज इक्वल्स टू 1 सेकंड. एवढं कळलं. एज्युमिंग जी इज इक्वल्स टू 10, जी किती दिला आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. कॅल्क्युलेट द इट स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल. आता मला सांगा इनिशियल व्हॅलोसिटी किती असणार, यू इज इक्वल्स टू 0 हे तर कळतं बरोबर. डिस्प्लेसमेंट विचारलं आहे म्हणजे एस विचारलं आहे, आणि फायनल व्हॅलोसिटी म्हणजे वरून जेव्हा खाली टेबलावर पडणार आहे तेव्हा त्याची व्हॅलोसिटी किती असणार आहे फायनल पडतानाची, हां ते विचारलं आहे. मग आता एस काढायचा आहे. एसचा फॉर्म्युला काय आहे 9th जो बघितला होता तोच इथे लिहायचा. एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. जी का घेतलं, ए म्हणजे जी असतं बरोबर ना, एक्सलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यू किती आहे तर 0 आहे, टी आहे तसा,
हाफ आहे तसा, जी टी आहे तसा दिला मी. हां, 0 इंटू समथिंग, ॲन्सर काय येतं 0, म्हणजे एवढ्या टर्मचा ॲन्सर 0 येणार. म्हणजे राहिलं काय, एस इज इक्वल्स टू हाफ जी टी स्क्वेअर. बरोबर, एस इज इक्वल्स टू हाफ जी टी स्क्वेअर. म्हणजे बघा हाफ, जीची व्हॅल्यू किती आहे 10, टीची व्हॅल्यू किती आहे 1, 1 स्क्वेअर, 2 1 जा 2, 2 5 जा 10. आता 1चा स्क्वेअर किती येतो 1 येतो, म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 1, 5 मल्टिप्लाय बाय आन्सर किती येणार 5. म्हणजे एस इज इक्वल्स टू काय आला बघा 5 मीटर. अँड देअर पर द हाईट ऑफ द टेबल इज किती 5 मीटर. एक ॲन्सर आला आपलं. हे एवढं कळलं. हाईट ऑफ द टेबल इज, याला बॉक्स करायचा, हाईट ऑफ द टेबल इज 5 मीटर, एक ॲन्सर आलं. आता दुसरं ॲन्सर कसं काढायचं, पहिल्या एका प्रॉब्लेमसारखं सेम, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस 80. ए म्हणजे काय सांगितलं होतं मी जी. आता यूची व्हॅल्यू किती आहे बघा, यूची व्हॅल्यू आहे 0, जीची व्हॅल्यू आहे 10, टीची व्हॅल्यू आहे 1, 0 0 गेला, म्हणजे 10 इंटू 1 किती येतं 10, म्हणजे व्ही किती आला आपला, व्ही इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड. अँड देअरफॉर द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन द reaching the ground is equals to 10 मीटर पर सेकंड. व्हेरी इझी. बरोबर, सोपा आहे. The masses of the Earth and the Moon are 6 into 10 raised to 24 kg and 7.4 into 10 raised to 22 kg respectively. The distance between them is 3.84 into 10 raised to 5 km. Calculate the gravitational force of attraction between the two. Use B is equal to 6.7 into 10 raised to minus 11 Newton meter square kilogram minus किलोग्राम. गिवन बघा काय दिलं आहे बघा, द मासेस ऑफ अर्थ अँड मून आर. बरोबर, आता अर्थचं मास मी M1 घेतो. काय घेतो M1. हां, M1 म्हणजे अर्थ, लक्षात ठेवा. M1 म्हणजे काय अर्थ, एवढं कळेल, लक्षात राहील. EARTH अर्थ. M1 म्हणजे अर्थ, मास ऑफ अर्थ. किती दिलं आहे 6 इंटू 10 रेज टू 24 kg. आणि M2 म्हणजे मूनचं घेऊया. M2 म्हणजे काय, मास ऑन मून. ओके, मून किती दिलं आहे ते 7.4 इंटू 10 रेज टू 22 kg. रेडियस किती दिली आहे बघा, द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84, म्हणजेच रेडियस. बरोबर, आर इज इक्वल्स टू किती दिलं आहे 3.84 इंटू 10 रेज टू 5 किलोमीटर. किलोमीटरच्या मीटरमध्ये करायचे असतील तर काय करतो आपण 10 रेज टू 3ने मल्टिप्लाय करतो. कारण काय 10 रेज टू 1000 मीटर इज इक्वल्स टू 1 किलोमीटर. इथे किलोग्राम दिलं मी चुकून, किलोमीटर पाहिजे. ठीक आहे. मग आता इथे याला 10 रेज टू 5 तर प्लस 10 रेज टू 3 केलं तर किती येतं 10 रेज टू 8 येणार. म्हणजे 3.84 इंटू 10 रेज टू 8 मीटर. असं का केलं कळलं, किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये केलं, मीटरमध्ये केलं. जीची व्हॅल्यू काय दिली आहे 6.7 इंटू 10 रेज टू -11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम इज टू -2. आणि काय विचारलं आहे बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे F इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. दॅट इज युअर गिवन. ओके, आता हे कसं सॉल्व करायचं बघूया. आता जरा बघा, पहिल्या याच्यामध्ये जो फॉर्म्युला वापरला तर तोच वापरायचा. काय वापरायचा, F इज इक्वल्स टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. जीची व्हॅल्यू इथे टेकायची 6.7 इंटू 10 रेज टू -11. M1ची व्हॅल्यू किती आहे 6 इंटू 10 रेज टू 24. M2ची व्हॅल्यू किती आहे 7.4 इंटू 10 रेज टू 22. आणि आरची किती आहे 3.84 इंटू 10 रेज टू 8. आणि इथे स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. मी काय केलं फक्त सबस्टिट्युटिंग द गिवन व्हॅल्यूज. आता जरा लक्ष द्या, हा 6.7, हा 6 आणि हा 7.4 यांचं मल्टिप्लिकेशन बघा. 6.7 इंटू 6 इंटू 7.4. आता इथे बघा 24 प्लस 22 करावं लागेल ना, ॲडिशन होते ना. 24 प्लस 22 किती येतं 46. आणि हा -11, 46 -11 किती येतं 35. म्हणून मी काय लिहितो आहे 10 रेज टू 35. आता इथे बघा 3.84 स्क्वेअर म्हणजे 3.84 इंटू 3.84. 10:8:2 म्हणजे 8 टू जा किती येणार 10:16. आता असे वर खाली असतील तर काय होतं 10:35 - 16 असं होईल. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 6.7 इंटू 6 केलं तर 40.2 येतं.
7.4 ॲज इट इज. हे सबट्रॅक्शन इथे करून दाखवलं आहे मी. किती येतं 19. सगळ्या स्टेप मी करून दाखवतो आहे बघा, काहीच ओढत नाही तुम्हाला. आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 3.84 इंटू 3.84 करून बघा, तर ॲन्सर येतं 14.7456. आता जरा लक्ष द्या, इथे हा 19 आहे तसं. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आता करायचं 40.2 मल्टिप्लाय बाय 7.4. 40.2 मल्टिप्लाय बाय 7.4 हे करून बघा. हे करून बघितलं तर या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याचं आन्सर येतं 297.48. काय येतं 297.48. हे तुम्ही करून बघा. आता वेळेत आपल्याला जाईल म्हणून मी करत नाही आहे, मी डायरेक्ट लिहितो आन्सर 297.48. आता एक लक्षात घ्या, इथे डिवाईड करायचं आपल्याला. तर आता इथे बघा, इथे 3 आहेत आणि इथे किती आहेत 2 आहेत. इथे 3 करण्यासाठी मला हा डेसिमल पॉईंट कुठे सरकवावा लागेल, इकडे पुढे सरकवावा लागेल, बरोबर. जर का मी हा डेसिमल पॉईंट इकडे पुढे सरकवला तर इथे पण 10ने मल्टिप्लाय करावा लागेल ना वरती, कळतंय का. हा जर इथे पुढे सरकवला तर हा पण पुढे जाणार. मग हा पुढे जाऊ नये म्हणून मला काय करावं लागेल, इथे मल्टिप्लाय बाय 10 करावं लागेल, म्हणजे 10:1. मग इथे 10:19 + 1 किती होणार 20 होणार, कळतंय का बघा. हा डेसिमल पॉईंट जर का मी इथे सरकवला तर हा पण इथे सरकवावा लागेल, म्हणजे तिथे मल्टिप्लाय बाय 10 करावा लागेल, म्हणजे 19 + 1 किती होणार, इथे 20 होणार. बघा पुढच्या स्टेपला मी बघा काय केलं, इथे हा पुढे सरकवला तेव्हा इथे -1चा इकडे काय होणार आहे +1. म्हणजे आता मी असं का केलं, तर हे करणं सोपं जाईल डिवाईड आपल्याला. 297 डिवायडेड बाय 147 हे करणं सोपं जाईल, कळलं का, म्हणून असं केलं. आणि ह्या दोघांची जर डिव्हिजन केली तर तुम्हाला आन्सर येईल 2.017. करून बघा ही डिवाईड. 297.4 डिवायडेड बाय 147.4. हे 4 कट करा, म्हणजे 297 डिवायडेड बाय 147 केलं तर आन्सर येतं 2.017. ॲक्च्युली आन्सर असं येतं सांगतो तुम्हाला, आन्सर येतं आहे 2.01666 असं येतं. 666 म्हणजे काय 2.01666 असं येत जातं. म्हणजे आपण 1च्या पुढचा जो नंबर आहे तो 1ने काय करतो इन्क्रीज करतो, कारण 66 कट करण्यासाठी, म्हणून 2.017 असा आन्सर येतो. आणि 19 + 1 इथे किती झालं 20. ओके, दिस इज द मॅग्निट्यूड, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. किती येणार तर आन्सर F = 2.017 × 10⁻20 न्यूटन. The mass of the earth is 6 multiplied 1024 kg. The distance between the earth and the sun is 1.5 multiplied 1011 meters. If the gravitational force between the two is 3.5 multiplied 1022 newtons, what is the mass of the sun? आता काय विचारलं आपल्याला, Use G = 6.7 multiplied 10 - 11 and न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम = -2 असं दिलेलं आहे, कळलं. आता या ठिकाणी पहिलं आपण काय करायचं तर गिवन लिहून घ्यायचं. गिवन काय काय आहे, गिवन काय काय बघा. M1 म्हणजे काय सांगितलं होतं मी, मास ऑफ द अर्थ, बरोबर, मगाशीच सांगितलं होतं. M1 म्हणजे मास ऑफ द अर्थ. M1 किती दिलं आहे आपल्याला 6 इंटू, इथे 6 आहे, 6 मल्टिप्लाय बाय 10⁻24 किलोग्राम. नंतर डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे अँड द सन इज, डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे रेडियस किती आहे 1.5 × 10⁻11 मीटर दिलं आहे. त्यानंतर काय दिलं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलेला आहे आपल्याला 3.5 × 10⁻22 न्यूटन, हे पण दिलेलं आहे. व्हॉट इज द मास ऑफ द सन म्हणजे M2 म्हणजे काय तर इथे लिहितो मी मास ऑफ द सन. M2 म्हणजे काय मास ऑफ द सन हे विचारलं आहे, बरोबर. आणि जी दिलं आहे 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम = -2. पहिलं गिवन लिहून घ्यायचं, असं लक्षात आलं. त्यानंतर आपला फॉर्म्युला काय असं असेल तर माहिती तुम्हाला फॉर्म्युला काय आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये यूज केला होता कोणता F = Gm1m2/r². आता G, मग आता याच्यावरून आपल्याला M2 विचारलं आहे, तर M2 = आता जरा लक्ष द्या, r² इथे डिवाईड आहे, तो इकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय होणार. आणि Gm1 हे मल्टिप्लाय आहेत
ते काय होणार डिवाइड होणार. म्हणजे बघा M2 इज इक्वल्स टू F इंटू आर स्क्वेअर अपॉन GM1 बरोबर. एफची व्हॅल्यू किती आहे बघा 3.5 इंटू 10⁻22 इंटू आरची व्हॅल्यू किती आहे बघा 1.5 इंटू 10⁻11 आणि इथे स्क्वेअर आहे म्हणून इथे स्क्वेअर लिहिला बरोबर. अपॉन जीची व्हॅल्यू किती आहे 6.7 इंटू 10⁻11 आणि M1ची व्हॅल्यू किती दिली आहे 6 इंटू 10⁻24 बरोबर. मग आता बघा 3.5 आहे तसा 1.5 स्क्वेअर म्हणजे 1.5 इंटू 1.5 2 वेळा बरोबर. 10⁻22 आहे तसा. आता 11 टू जा इथे 10 काय होणार मल्टिप्लिकेशन होतं ना म्हणजे 11 टू जा किती येणार 22 बरोबर. मग आता इथे 6.7 ॲज इट इज 6 ॲज इट इज 10⁻11 10:24 आहे तसं ठेवला. आता पुढे काय करणार बघा आपण इथे बघा हे ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं 3.5 इंटू 1.5 इंटू 1.5 पहिलं माहिती आहे तुम्हाला 1.5 इंटू 1.5 किती येतं 2.25 15चा स्क्वेअर बरोबर. मल्टिप्लाय बाय काय करायचं 3.5 आणि हे जर केलं तुम्ही तर याचा आन्सर येतं 7.875. आता इथे 10:22 प्लस 22 प्लस 22 किती येतं 44 बरोबर. ॲडिशन होते ना. अपॉन हे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 7 जा 42 6 6 जा 36 प्लस 4 40.2 10:44. आता इथे किती आलं बघा 24 मायनस 11 केलं तर किती येतं आहे 13 म्हणून मी 10:13 लिहिलं. आता या 44मधून 13 काय होणार मायनस होणार बरोबर. माहिती आहे तुम्हाला हे. मग आता इथे बघा मी काय करतो पुन्हा मागासारखं करतो बघा 7.875 आहे तसा. आता 40 आहे इथे पण 1 डिजिट पाहिजे मला तर हा डेसिमल पॉईंट इकडे घ्यावा लागेल बरोबर. मागे घ्यावा लागेल कळतं आहे का. हा जर का मागे घेतला तर इथे एक काय होणार ॲड होणार 13चा काय होणार +1 होणार म्हणजे 13 + 1 किती होईल इथे 14 होईल. का होईल मागे घेतला म्हणून बघा. पाठीमागे घेतला तर +1 करायचा आणि पुढे घेतला तर काय करायचं -1 करायचं. रूल लिहून देतो बघा आपण. इकडे बॅक साईडला घेतला तर काय करणार 10च्या पॉवरमध्ये +1 आणि राईट साईडला घेतला तर काय करणार -1. लक्षात ठेवा हे रूल. हा झालेलेत ऑलरेडी तरी पण परत सांगतो. म्हणजे हा इकडे घेतला बॅक साईडला म्हणजे 4.02 केलं मी. हां मग आता 10⁻13चा किती होणार इथे 14 होणार. आणि आता या दोघांचं जर डिवाइड केलं 7.87 असं लिहा डिवायडेड बाय 4 करा डायरेक्ट चालेल. 4.02 काय गरज नाही डिवायडेड बाय 4 करा. आन्सर येणार तुम्हाला 1.958. किती येईल आन्सर 1.958. आणि हे 44मधून हे 14 काय होणार आहेत मायनस म्हणजे 10:44 मायनस 14 आणि 44 मायनस 14 केलं तर आन्सर येतं 1.958. 5च्या पुढे संख्या जी आहे ती 5पेक्षा मोठी आहे. मग याच्यामध्ये एक काय करायचा असतो प्लस करायचा असतो म्हणून 1.96 आलं. तुम्ही असं ठेवलं तरी राईट आन्सर कोण राहून घेणार नाही. इंटू 10⁻30 किलोग्रॅम and therefore the mass of the sun is 1.96 into 10⁻30 किलोग्रॅम. हे समजलं आहे नक्की.